26 वर्ष मुलाने स्वतःच्याच आई आणि वडिलांबरोबर अतिशय भयंकर कृत्य केलं आणि हे कृत्य ऐकल्यानंतर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते। आजकालच्या तरुण मुलांमध्ये सहनशीलता खूपच कमी झाली आहे आणि त्यामुळेच या पिढीतील तरुण मुलं अतिशय भयंकर कृत्य करून बसतात। असेच काही 26 वर्षीय रोहित पाटील यांनी आपल्या आई वडिलांबरोबर केले। नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। छत्रपती संभाजीनगर मधील शहरातील सातारा परिसरामध्ये डिलक्स पार्क येथे राहणारे हे पाटील कुटुंब 26 वर्षीय रोहित कृष्ण पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे लावले होते, परंतु त्यांनी लावलेल्या पैशाचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि तो कर्जबाजारी देखील झाला आणि वडील त्याला वारंवार म्हणत कामाला जा किंवा काहीतरी व्यवसाय चालू कर आणि 26 वर्षीय रोहितला वडिलांचा याच बोलण्याचा राग यायचा। त्यामुळे 26 वर्षीय रोहितने सोमवारच्या मध्यरात्री स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने वडिलांची हत्या केली आणि त्यानंतर आईचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच दरम्यान रोहितची बहीण गौरी हिला जाग आली। ती वडिलांना आवाज देण्यासाठी गेली, परंतु वडील रक्ताच्या थारोळ्यात पाहून ती जोरजोरात ओरडू लागली। आजूबाजूची लोक